मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 6 वाहनांचा घसरून अपघात। पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील रस्ता निसरडा झाला आहे। त्यामुळे मंगळवारी 6 वाहने एकमेकांना आदळून तेथे मोठा अपघात झाला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून टेम्पो चालक सौरभ शिंदे मुंबईच्या दिशेने जात होते। दरम्यान रसायनी येथील भातान बोगद्यात त्यांचा टेम्पो घसरला आणि लेनवर पलटी झाला। त्याचवेळी त्यांच्यासोबत भरधाव वेगाने येणाऱ्या आयसर टेम्पोने पुढील वाहनास धडक दिली, तर त्याच्या पाठीमागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाने ब्रेक लावल्याने बस घसरून बोगद्याच्या 3ऱ्या लेनच्या भिंतीला धडकून आडवी झाली। त्याचबरोबर या बसच्या मागून येणारी टेम्पो ट्रॅव्हल्स बस सुद्धा घसरल्याने समोरील कंटेनरला जोरदार धडकली। या अपघातात परशुराम हेगडे, लियाकत नालबंद, दीपक गावकर, अनिल ढाकणे हे 4 जण जखमी झाले असून त्यांना MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून मार्ग निसरडा झाला आहे। त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो। हा निसरडा मार्ग जीव घेणा ठरत असून याआधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेक अपघात झाले आहेत। अपघात रोखण्यासाठी IRB यंत्रणेने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।